ही एक्झाम द्यायची मी कोणालाही सांगणार नाही. बरं. मित्रांना सांगणार नाही, फॅमिलीला सांगणार नाही, दुसऱ्यांना कोणाला. कारण ते एक अननेसेसरी बर्डन आपल्या बॅक ऑफ द माइंड राहतं, की तुम्ही कुठलीतरी तयारी करताय आणि तुम्ही 10 लोकांना सांगताय. लोकांच्या अपेक्षा पण वाढलेल्या असतात. लोकांच्या अपेक्षा वाढतात. मी मॅरिड आहे. हं. 2 मुलं पण आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून वेळ एक्झामसाठी स्पेसिफिक काढू शकत नव्हतो. स्वतःला आयसोलेट करून अभ्यास करणं स्पेशली ज्यावेळेस तुम्हाला एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतील, खूप अवघड आहे. मला 5-5 मिनिटाला लायब्ररीच्या बाहेर जाऊन ऑफिसचे कॉल अटेंड करायला लागायचे. ठरवलं होतं, की कुठलीच संधी आता याच्यामध्ये सोडायची नाही. हे जीवनातली शेवटची संधी म्हणून मी बघितलं होतं. सर्व काही पणाला लावलं होतं त्यासाठी म्हणजे अ, हा माझा फायनल अटेम्प्ट आहे. याच्यानंतर मी कुठलं प्रिपरेशन नाही करणार असं ठरवलं होतं. मी ज्या चुका केल्यात त्या दुसऱ्यांनी करू नये असं मला वाटतं. मी ॲट अ टाईम जर 3-3 एक्झामची प्रिपरेशन केलं तर तेवढं शक्य नाही, की तिन्ही तुम्ही क्रॅक करताल. कारण बरोबर. प्रत्येकाचा सिलेबस वेगळा आहे. तुम्ही फोकस नाही करू शकणार. तुम्ही पहिल्यांदा डिसाईड करा, की तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आज वास्तव कट्ट्यावरती एक विशेष व्यक्तिमत्व आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेलं आहे. ज्यांची एम-पी-एस-सीने 2022 मध्ये जाहिरात काढली आणि 2026 मध्ये त्यांचा रिझल्ट लागला आहे. आणि त्याच परीक्षेमधून डेप्युटी इंजिनियर झालेले डेप्युटी इंजिनियरपदी निवड झालेले सचिन डांगे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर सरांविषयी सांगायचं झालं तर 2019 आणि 2020ला असिस्टंट इंजिनियर म्हणून ते कमिन्समध्ये कार्यरत होते. त्यानंतर पाणी पुरवठा अभियंता म्हणून त्यांची निवड झाली. मला वाटतं तुम्ही तुळजापूर नगर परिषदमध्ये सरांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर म्हणून त्यांचं इंडियन रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं. सध्या ते कार्यरत आहेत. आणि त्यानंतर डिपार्टमेंटल एक्झाम झाली, जी एम-पी-एस-सीने कंडक्ट केली आणि त्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन डेप्युटी इंजिनियरपदी सरांची निवड झालेली आहे, की जी गॅजेटेड क्लास 1 पोस्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना 2022ला एक्झाम झाली. 2022ला जाहिरात आली, 2025ला एक्झाम झाली आणि डिसेंबर 2025मध्ये त्याचा रिझल्ट लागला. म्हणजे हे सगळ्या गोष्टी करत असताना, वर्किंग असताना नक्की अभ्यास कसा केला, टेक्निकलचा अभ्यास कसा करायचा, हे जे काही टेक्निकल एक्झाम आहेत, हे एकतर 4-4 वर्षांनी परीक्षा होतात आणि त्याच्यामध्ये स्थिर मानसिकतेत फक्त 25 जागा होत्या आणि त्या 25 जागांमधून 3ऱ्या क्रमांकाने सरांची निवड झालेली. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आज सरांकडून जाणून घ्यायच्या. सर, पुनश्च एकदा खूप खूप स्वागत. नमस्ते सर. खरं तर थोडंसं उलटं जाऊयात आपण. हां, सर. हे डेप्युटी इंजिनियर हे जे आता तुम्हाला पद मिळाले, हां. नक्की हे पद काय आहे आणि ही परीक्षा कशी होती? सर, हे जे पद आहे डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल, हं. ही हे पद ॲक्चुअली भूजल सर्वेक्षण विभाग या यंत्रणेच्या अंडर हे पद आहे. हं. त्याचं डेप्युटेशनवर जिल्हा परिषद अंतर्गत त्यांना काम असतं. बरं. प्रत्येक जिल्ह्याला या 2 पोस्ट असतात. फक्त 2? फक्त 2 पोस्ट असतात. बरं. त्याच्यानंतर जे भूजल सर्वेक्षण विभाग आहे, हं. त्याच्यानंतर प्रमोशनमध्ये त्यांना सीनियर ड्रिलिंग इंजिनियर तसेच चीफ इंजिनियर ड्रिलिंग अशा पोस्ट आहेत. तर यांचं काम जे असतं ते ग्रामीण भागातील ज्या काही वॉटर सप्लायच्या स्कीम्स असतील किंवा भूजलशी रिलेटेड जेवढ्या काही सरकारच्या योजना असतील, त्यांचं इम्प्लिमेंटेशन, त्यांचं मेंटेनन्स या सर्व गोष्टी पाहण्याचं काम हे करतं. ओके. आणि ही एक्झाम कोण देऊ शकतं? सर, ही जी एक्झाम जी आहे मेकॅनिकल इंजिनियर स्पेसिफिक असतं आणि त्याच्यासाठी 3 वर्षाचाही अनुभव कंपल्सरी आहे. ओके. त्याच्यामध्ये 3 वर्षाचा अनुभव तुमचा इंजिन आणि कॉम्प्रेसरशी रिलेटेड फील्ड मध्ये असला पाहिजे किंवा वॉटर वर्क्सशी रिलेटेड. 3 वर्षाचा अनुभव जर तुमचा असेल, तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. अच्छा. आणि याला मेकॅनिकल इंजिनियरच? हां, मेकॅनिकल इंजिनिअरचे पदाचं नावच डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल असं आहे. अच्छा. ओके. हां. तर तुम्ही आता परत आपण ह्या पोस्टकडे नंतर येऊयात, हो. कारण तुम्ही 3 पोस्ट आत्तापर्यंत तुमच्या झालेल्या आहेत. हो सर. या पोस्टकडे यायचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात, हो मेकॅनिकल इंजिनियर, आणि आम्ही पाहतो की बऱ्यापैकी मेकॅनिकल इंजिनियर हे स्पर्धा परीक्षेकडे वळलेत. नक्की. तुमच्या टेक्निकल एक्झाम असतात, त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी स्वतःला आजमावतायत. बरोबर. त्याच्याकडे पण यायचं आहे. नक्की मग कसं थोडंसं एज्युकेशनल बॅकग्राऊंडवरती आपण बोलूयात. चालेल सर. कशा पद्धतीने शिक्षण झालं तुमचं? सर, 10वी पर्यंतचं शिक्षण माझं परियोजना येथे न्यू हायस्कूलमधून झालेलं आहे. हं. त्यानंतर मी 11वी-12वीला 10वीला चांगले स्कोर आलेला होता. दयानंद सायन्स कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालं लातूर येथे. बरं. त्यानंतर 12वीमध्ये CETमध्ये पण स्कोर चांगला आला. तर त्याच्यावर मला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं. तिथे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये सिलेक्शन केलं आणि त्यानंतर वालचंद कॉलेजमध्ये मी 2014 मधून पास आउट झालो. त्यामध्ये मला कॅम्पस सिलेक्शनमध्ये 2 कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालेलं होतं. कमिन्स आणि TCS.
त्यामध्ये मी कमिन्स कंपनी जॉइन केली. त्यामध्ये मी ॲज अ असिस्टंट मॅनेजर 2014 ते 2016 काम पाहिलं. अ, हा माझा प्रायव्हेट जॉबचा पर्यंतचा प्रवास आहे. पण प्रायव्हेट जॉब तुम्ही सोडला आणि नंतर तुम्ही हां. सरकारी नोकरीच्या मार्गावर आलात. हां सर. एक तर तुमच्या मेकॅनिकलवाल्यांचे एवढे हाल आहेत, हो, एक तर नोकऱ्या नाहीत. नक्की. ज्यांना मिळतायत तेही सोडायला लागल्यावर कसं बरोबर. व्हायचं? पण एक स्पर्धा परीक्षेमध्ये जर पाहिलं, हां सर. तर बऱ्यापैकी मेकॅनिकल इंजिनियर हे इकडे आलेत. एक काळ होता, की ॲग्रीवाल्यांचा काळ होता स्पर्धा परीक्षेत. सगळे ॲग्रीवाले स्पर्धा परीक्षेत. बरोबर. नंतर डी-एडवाले, बी-एडवाले स्पर्धा परीक्षेत. आता नक्की. इंजिनियर, मेडिकलवाले इकडे आणि तुमचे मेकॅनिकल तर मला वाटतं सगळेच स्पर्धा परीक्षेकडे येत आहेत. नक्कीच सर. एकतर नोकऱ्या मिळत नाहीत तुम्हाला, कॉलेजमध्ये असताना एवढ्या चांगल्या कंपनीत प्लेसमेंट झाली, तरी स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं का ठरवलं होतं? नक्कीच सर. याचं बॅकग्राऊंड असं आहे, की माझे वडील स्वतः गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते. अच्छा. तर घरामध्ये ते वातावरण होतं आधीपासून. हं. तर मनामध्ये ठरलेलं होतं, की आपण पण गव्हर्नमेंटची जॉबची तयारी करायची. आणि ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन झालं, त्यावेळेस मी एज्युकेशन लोन घेतलेलं होतं. हं. तर कुठेतरी ते माझं माइंडसेट होतं, की हे एज्युकेशन लोन क्लिअर केल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करू. तर ते क्लिअर कसं करायचं, तर पहिल्यांदा एक प्लेसमेंट मिळवणं माझ्यासाठी कंपल्सरी होतं. बरोबर. कॉलेजमध्ये असताना मी प्लेसमेंटसाठी मुळात तयारी केली. हं. कुठल्या पण कंपनीमध्ये जॉब करायचा पहिल्यांदा. तर त्यानुसार माझं सिलेक्शन झालं आणि त्यानुसार मी 2 वर्ष कामही केलं कंपनीमध्ये. त्यामध्ये मला अनुभव पण मिळाला आणि जे काही पैसे आले त्याच्यामधून मी माझं एज्युकेशन लोन क्लिअर केलं आणि जे काही थोडे पैसे राहिले होते, ते पुढच्या एज्युकेशनसाठी म्हणजे मला जे क्लासेस करायचे होते, पुढचं शिकायचं होतं, स्पर्धा परीक्षेची तयारी, ते त्यामधून मी पूर्ण केलं. अच्छा. म्हणून डायरेक्ट जॉब सोडून तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे स्पर्धा आलात, की परीक्षेसाठी. जॉब करत असताना नाही, नाही. अभ्यास सुरू होता? जॉब करताना एक तर वेळ मिळत नसतो सर. हं. त्यामुळे त्या 2 वर्षात तर मला प्रिपरेशन काहीच नव्हतं झालेलं. बरं. तर जॉब सोडल्यानंतर मी ॲक्चुअलमध्ये स्टार्ट केलं. म्हणजे ज्यावेळेस हे पाणी पुरवठा अभियंता म्हणून तुमचं हो, हो. सिलेक्शन झालं, हां. ही परीक्षा कोणी कंडक्ट केली होती? ही सरसेवेची परीक्षा होती सर. बरं. सरसेवा भरती होती. हं. तर ती फक्त मेकॅनिकल इंजिनिअरसाठीच होती? हां, त्याच्यामध्ये सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअर्स फक्त ॲप्लिकेबल आहेत. हं. तर त्याच्यामध्ये माझं 2018 ला सिलेक्शन झालं. 2019 ला आमची जॉइनिंग झाली. 2019-20 2 वर्ष मी तिथे काम केलं. अच्छा. हां. काय म्हणजे काय असतं वर्क नेचर? पाणीपुरवठा अभियंता सर, ज्या काही शहरी वॉटर सप्लायच्या स्कीम्स आहेत, त्यांच्या सोर्सपासून ते त्यांचा सप्लाय तुमच्या घरापर्यंत जे ड्रिंकिंग वॉटर येतात, हं. तर त्याच्यामध्ये लागणारी मशिनरी असतील, सगळ्यांचं मेंटेनन्स, ज्या काही नवीन पाणीपुरवठा योजना असतील, त्यांचं डिझाइन, इरेक्शनपासून सगळं काम पाणीपुरवठा अभियंता करतो. ओके. मग तिकडे किती वर्ष काम केलं? तिकडे सर मी 2 वर्ष 2 वर्ष. 2019-20 2 वर्ष कमिन्समध्ये, 2 वर्ष 2 वर्ष पाणीपुरवठा पाणी अभियंता. पुरवठामध्ये. हां सर. त्यानंतर तुमचं इंडियन रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून सिलेक्शन हो, झालं. हो. ते इंडियन रेल्वेनेच घेतलेलं एक्झाम होते? हां, इंडियन रेल्वेनेच. आर-आर-बी कंडक्ट करतं सर बरं. ते एक्झाम. हं. तर त्याची पण एक्झाम मी पाणीपुरवठा अभियंता पदावर येण्याच्या आधी एक प्री एक्झाम दिलेली होती. हं. तर त्याच्यामध्ये माझं प्री क्रॅक झाली होती. त्यानंतर 19मध्ये परत मेन्स होती एक्झाम. तर मेन्ससाठी मी जॉब करत असताना एक आठवडाभराची सुट्टी घेतली होती फक्त प्रिपरेशनसाठी ओके. आणि त्याची मेन्सची तयारी केली. मग मेन्ससुद्धा क्लिअर झाली आणि 2020 ला आमचं जॉइनिंग आलं अच्छा. रेल्वेमध्ये सिलेक्शन म्हणून. बरं. 2020 पासून तुम्ही आत्तापर्यंत हो, मी रेल्वेमध्ये. रेल्वेमध्ये आहे. ओके. कोविडच्या काळामध्ये पण हे कंटिन्यू होतं? कोविडमध्ये सर माझं 1 वर्ष तिकडे ॲज अ पाणीपुरवठा अभियंता म्हणून मी पाहिलेलं ओके. आणि ऑक्टोबर 20 पासून मी इकडे पुण्यामध्ये आलो. अच्छा. आणि आत्ता जे सिलेक्शन झालेलं हां आहे, सर. ही जाहिरात आली ही कशी कळली होती? हे ॲक्चुअली मी ज्यावेळेस रेल्वे जॉइन केले त्यावेळेस हं. मी आता कुठेतरी थांबावं असं म्हणजे मनामध्ये होतं, की बाबा आता प्रिपरेशन थांबवूयात कुठेतरी आणि जे काही करिअर करायचं ते रेल्वेमध्येच करू आता. तर 2022ला ही ॲड माझ्या ॲक्चुअली वाईफने पहिल्यांदा पाहिली. बरं. तिनं वाचली ती जाहिरामध्ये. त्याच्यामध्ये तिला असं दिसून आलं, की एक्सपिरियन्स माझ्याशी मॅच होतोय. माझा जो काही आधीचा वर्क एक्सपिरियन्स आहे. तर तिनं मला ती ॲड दाखवली, मी पाहिली आणि त्याच्यानंतर मी ठरवलं, की आपण ही एक्झाम देऊया. ऑलरेडी अभ्यास तर केलेला होता मी. बेस माझा चांगला होता. तर त्यामुळं मी फॉर्म भरला आहे एक्झामचा बरं. आणि बघूया म्हटलं प्रिपरेशन कसं करायचं. काय होतं म्हणजे आता ही जी एक्झाम आहे, हां, आज जर आपण पॉडकास्ट करतोय तर बरेच विद्यार्थी असे असतील, की जे मेकॅनिकलवाले हां. असतील. त्यांना पण माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे बरोबर. तुम्हाला माहीत नव्हतं. तुमच्या वाईफने तुम्हाला हो, सांगितलं, हो. की अशी-अशी जाहिरात आली. हो, हो. तुमच्यामार्फत पण ते नक्की, विद्यार्थ्यांपर्यंत नक्की. जाणं गरजेचं आहे, की ही जाहिरात काय आहे? बरोबर, याचा सिलेबस कसा असतो आणि कोण ही एक्झाम देऊ शकतं? बरोबर.
सर एकतर मी सर्वांना सांगू इच्छितो, की हं. माहितीच आहे सगळ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये खूप कमी स्कोप आहे. तुम्ही पाहिलत तर फक्त काही तुरळक डिपार्टमेंट आहेत, त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची आवश्यकता आहे. कुठे-कुठे संधी आहे? संधी जर बघितली तर सध्या महाराष्ट्रामध्ये ॲज अ तुम्ही एम-व्ही-आय पोस्ट बघतात. बरोबर. 6 असिस्टंट मोटर असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर. त्याच्यानंतर एम-ई-एसमध्ये गेलात तर तिथं डब्ल्यू-आर-डी डिपार्टमेंटमध्ये हं. असिस्टंट इंजिनिअर असतील. त्यामध्ये पण कंपेअर्ड टू अदर ब्रांचेस सिव्हिल इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअरला खूप कमी संधी आहेत. त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. आणि दुसरं जर तुम्ही केंद्रातल्या नोकऱ्या बघितल्या तर त्यामध्ये रेल्वे सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आपण म्हणू शकतो, की जिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला खूप मोठी संधी आहे. बरोबर. आणि आय-ए-एस थ्रू जे सिलेक्शन होतं यू-पी-एस-सीमध्ये त्याच्यामध्ये पण स्कोप आहे. आणि या व्यतिरिक्त जे की डायरेक्ट एक्झाम होतात, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, इस्रो कंडक्ट करतात. सायंटिस्ट लेव्हलच्या पोस्ट, त्या स्वतंत्र एक्झाम आहेत, त्या पण तुम्ही देऊ शकता. तर त्यामध्ये मी दिलेली तशी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, त्याच्यामध्ये पण माझं इंटरव्ह्यूपर्यंत सिलेक्शन झालेलं होतं. इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यानंतर माझं सिलेक्शन नाही झालं इंटरव्ह्यूमध्ये. अच्छा. हां. बरं, मग आता हे जे सिलेक्शन झालंय, हो, सर. तुमची तिसरी रँक आहे. हो. कशा पद्धतीने सिलेबस असतो? कशा पद्धतीने तुम्ही तयारी केली? नक्कीच सर. अ, त्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम सिलेबस पाहिला हं. एक्झामचा. सिलेबसची प्रिंट काढली. प्रिंट मग काढून त्याच्यामध्ये ॲनालिसिस केलं, की काय-काय सिलेबसचे पॉइंट्स आहेत आणि ते सगळे मी लक्षात आलं, की पोस्टचे जे वर्क आहे, त्याच्याशी रिलेटेड आहेत. त्याच्यामध्ये सोलार रिलेटेड म्हणजे त्या पोस्टचं जे काम आहे इलेक्ट्रिकल, सोलार म्हणजे असं तुमचं स्पेसिफिक मेकॅनिकलचा सिलेबस डिझाइन केलेला नव्हता. तुमचं जे ॲक्चुअल काम असणार आहे, त्यानुसार तो सिलेबस डिझाइन केलेला होता. त्यामधला 40% ते 50% भाग हा मी ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला होता बाकी एक्झामसाठी. बरं. त्यामुळं त्याच्यावर जास्त मला फोकस करायची गरज नव्हती. जो की नवीन सिलेबस होता, त्याच्याशी मी त्याचं प्रिपरेशन स्टार्ट केलं. एक 10 ते 20 दिवस सुट्टी घेतली. एक्झामच्या जस्ट आधी. कारण एक्झाम आमची खूप उशिरा झाली. 2025ला झाली जवळपास एप्रिलमध्ये. आणि इन बिटवीन कुठला अभ्यास झालेला नाही. कारण एक्झाम जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत प्रिपरेशन तेवढं होत नाही आपलं. आणि मी स्वतः वर्किंग असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळा टाईम काढणं शक्य नव्हतं. मग त्यानुसार मी सिलेबसनुसार वाचत गेलो. माझ्या स्वतःच्या नोट्स काढत गेलो आणि तशी मी तयारी केली. माझे प्रिव्हियस इयर ज्या मी गेटसाठी आणि दुसऱ्या एक्झामसाठी ज्या नोट्स काढल्या होत्या, त्या मी परत रेफर केल्या. सगळे पुस्तकं त्या आधीचे रेफर केले आणि त्याच्यामधूनच मी अभ्यास केला. तर आता जवळपास 4 वर्षात जो गॅप होता, हो सर. त्याचं प्रेशर येत नव्हतं का, की आपण एवढे दिवस झालं जाहिरात आलेली आहे. हां सर. एकतर 25 जागांसाठी हां. फक्त जाहिरात होती हो. आणि त्याच्यात 5 वर्ष गेले त्याच्यात. असं वाटत नव्हतं का, की बाबा काहीतरी आपण आता दुसरा पर्याय अ, पाहिला पाहिजे? नक्कीच सर. मी एक सांगू इच्छितो, की तुम्ही जर सध्या जॉब करत असाल, हं. तर एक फ्रेश कॅन्डिडेटच्या तुलनेत तुम्हाला थोडं प्रेशर कमी राहील. बरोबर. कारण हां. तुमचं एक इन्कम सोर्स तुमच्यासोबत असतो. येस. तुमचं सिलेक्शन जरी नाही झालं, तरी तुम्ही सर्व्हाईव्ह करण्यासाठी तुमच्याकडे जॉब आहे. बरोबर. त्यामुळं ते प्रेशर मी घेतलं नाही. दुसरं एक गोष्ट माझी मी ह्या परीक्षेसाठी ठरवली होती, की ही एक्झाम द्यायची मी कोणालाही सांगणार नाही. बरं. मित्रांना सांगणार नाही, फॅमिलीला सांगणार नाही, दुसऱ्यांना कोणाला. कारण ते एक अननेसेसरी बर्डन आपल्या बॅक ऑफ द माइंड राहतं, की तुम्ही कुठलीतरी तयारी करताय आणि तुम्ही 10 लोकांना सांगताय. लोकांच्या अपेक्षा पण वाढलेल्या असतात. लोकांच्या अपेक्षा वाढतात. तुम्ही प्रत्येक वेळेला कोणाला तरी भेटायला गेले, की ते अरे काय झालं ते? डिस्कशनमध्ये ते विचारलं तर, "अरे, तू एक परीक्षेचा फॉर्म भरलेला, ते काय झालं त्याचं?" अपडेट द्यावंच लागतं त्यांना. मग कुठेतरी ते प्रेशर येतं. तुम्ही वर्क आता मी ॲज जिथं काम करतो तिथं सुद्धा मी डिस्क्लोज नाही केलं. कारण तिथं पण तुम्हाला विचारणं, त्यात त्यांची काही चुकी नाही. पण ते आपल्याला अननेसेसरी प्रेशर क्रिएट होतं. हं. त्यामुळे मी हे सांगितलेलं नाही एक्झामचं. फक्त एक्झाम ज्या दिवशी झाली, त्यावेळेस मी घरच्यांना सांगितलं, की "पप्पा अशी-अशी एक्झाम होती." माझ्या वडिलांना सांगितलं, कारण वडील सर्व्हिसमध्ये होते, त्यांना माहिती त्यांना बऱ्यापैकी आयडिया आहे. असतो. हां. तर त्यांनाही माहीत नव्हतं ही गोष्ट. मग ठीक आहे, चांगली गोष्ट आहे म्हटले. कसा गेला पेपर हे त्यावेळेस मी सांगितलं त्यांना. बाकी अ, त्याच्यामुळे एक ते पण प्रेशर माझ्यावर नव्हतं. प्लस फायनान्शियल प्रेशर नव्हतं. या 2 गोष्टी आणि फक्त एक मला हँडल आता मी मॅरिड आहे. हं. 2 मुलं पण आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून वेळ काढू एक्झामसाठी स्पेसिफिक काढू शकत नव्हतो. बरोबर. तर त्याच्यासाठी मी वेगळं नियोजन केलं होतं. एक 20 दिवस मी आमच्या घराच्या बाजूलाच एक लायब्ररी आहे. हं. ती लायब्ररी जॉइन केली 20 दिवसांसाठीच. बरं. मग अ, जो काही मला सुट्ट्यांचा कालावधी मिळाला होता,
त्याचा पूर्ण वापर मी त्या 20 दिवसांचा करून घेतला. मी लायब्ररी जॉइन केली आणि अ, व्यवस्थित त्या 20 दिवसांचं नियोजन केलं. सिलेबसनुसार अभ्यास केला, प्रिपरेशन केलं आणि सफल झालो हे त्यात. एवढं सोपं होतं? हे बोलायला सोपं आहे, की 20 दिवसात लायब्ररी लावली, 2 मुलं आहेत नाही, तुम्हाला, नाही. सगळा संसार आहे, तुमचं लग्न हां, झालेलं आहे, या बरोबर सगळ्या आहे. गोष्टी असताना घर सोडून 20 दिवस बाजूला राहून अभ्यास आयसोलेशन करणं. नाही, नक्कीच, नक्कीच. स्वतःला आयसोलेट करून अभ्यास करणं स्पेशली ज्यावेळेस तुम्हाला एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतील, खूप अवघड आहे. मला 5-5 मिनिटाला लायब्ररीच्या बाहेर जाऊन ऑफिसचे कॉल अटेंड करायला लागायचे. बरं. हां, कारण तुम्ही जरी जॉबमध्ये नसताल, तरी रिस्पॉन्सिबिलिटी असते तुमच्यावर येस. आणि बाकी तुम्ही असं तुमच्या सुट्ट्या युटिलाइज करून तुम्ही काहीतरी करताय करण्यासाठी, ते खूप म्हणजे त्याचं एक प्रेशर असतं थोडक्यात. कारण उद्या चालून नाही झालं तर 20 दिवसाच्या सुट्टीचं आउटपुट 0 होईल डायरेक्ट. बरोबर. तर ते खरंच अवघड आहे खरं तर. पण करत गेलो तयारी. मी एक ठरवलं होतं, की कुठलीच संधी आता याच्यामध्ये सोडायची नाही. हे जीवनातली शेवटची संधी म्हणून मी बघितलं होतं. बरोबर. ॲज अ क्लास 1 कुठली तरी पोस्ट आपल्याकडं आणि स्पेशल डिपार्टमेंटची मेकॅनिकलची जर मिळत आहे, तर मी सर्व काही पणाला लावलं होतं त्यासाठी. म्हणजे अ, हा माझा फायनल अटेम्प्ट आहे. याच्यानंतर मी कुठलं प्रिपरेशन नाही करणार असं ठरवलं होतं. त्या दृष्टीनंच मी अभ्यास केला आणि माझे जेवढे काही जुन्या नोट्स आहेत ते सगळे मी बाहेर काढले पुस्तकं आणि मला ते फायदा हे झाला, की माझी नोट्स काढण्याची सवय खूप छान होती. मी सुंदर अक्षरात सगळ्या नोट्स काढलेल्या होत्या. स्वतःच्या नोट्स. स्वतःच्या नोट्स. बरं. ते वेगवेगळे कलर वापरून मी केलेले. मी सगळ्या मुलांना ते सांगू इच्छितो, की तुम्ही सुद्धा प्रिपरेशन करताना तुम्ही तुमच्या नोट्स वापरा. कारण ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगचा अभ्यास करतात म्हणजे जस्ट तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारीला लागता. त्यावेळेस 2-4 पुस्तकं रेफर केलेले असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वाचलेले असतात. मग अशी कुठली एक्झाम आली ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ नाही, त्यावेळेस तुम्ही परत ते पुस्तकं चाळू नाही शकत. त्यावेळेस तुमच्या नोट्सच कामाला येतात. बरोबर. त्यामुळे माझा तिथं तो वेळ वाचला, की मला 10 पुस्तकं बाकीचे वाचायची गरज नव्हती. जी की ऑलरेडी मी त्याचा सार मी माझ्या नोट्समध्ये लिहिलेला होता. अच्छा. मग याच्यात काय यासाठी कधी तुम्ही काही क्लासेस वगैरे केले होते? क्लासेस नाही सर, कुठलेच नाही त्याची यावर. गरज पडली कधी? असे नाही वाटले? गरज नाही वाटली सर, कारण वेळ पण नव्हता तसा हं. क्लासेससाठी. आणि दुसरं एक सांगू इच्छितो, की हा जो स्पेसिफिक सिलेबस डिझाइन केलेला होता, त्यासाठी वेगवेगळे पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन शोधून घ्यायला पण टाईम नव्हता. कारण एकतर तुमच्याकडं जॉब करून तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर करायचं आहे. मग मी Googleमध्ये आणि ChatGPT या दोघांचा पुरेपूर वापर केला त्यामध्ये. बरं. हां, कारण एक तर सर्वांसाठीच नवीन सिलेबस होता. मग जे काही मटेरियल Googleवर अवेलेबल असेल, त्याच्या प्रिंट आउट काढल्या. एखाद्या लेखकाचं पुस्तक आता इझिली अवेलेबल होते. जे तुम्हाला स्पेसिफिक पाहिजे त्याची प्रिंट आउट काढा तुम्ही आणि त्याच्यामधून तुम्ही अभ्यास करा. अच्छा. एक्झाम पॅटर्न कसं होतं? एक्झाम पॅटर्नमध्ये सर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन होते. हं. 100 क्वेश्चन्स होते. 1 तासाचा वेळ होता. निगेटिव्ह मार्किंग होतं. ओके. हां आणि त्याच्यामध्ये मग याला प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू वगैरे असं काही नव्हतं? नाही एक एक्झाम होती हं. आणि त्यानंतर डायरेक्टली इंटरव्ह्यू. ओके. हां, इंटरव्ह्यूला 50 मार्क होते हं. आणि तुमचा जो क्वेश्चन पेपर होता तो 200 मार्काचा होता. अच्छा. टोटल 250 मार्काचा. ओके. पण हे एक्सपिरियन्स बेस एक्झाम होती, बरोबर? हां, एक्सपिरियन्स बेस. तर आता तुमचा अनुभव मोठा आहे, हो सर. कारण ही तुमची तिसरी पोस्ट आहे, हो सर. बरोबर? आणि तिसरी पोस्ट असूनही ही तिसरी पोस्ट ही 25 फक्त कॅन्डिडेट निवडलेले आहेत. नक्की. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून 25 मध्ये तुम्ही तिसरे आहात. हो सर. सो जे काही मेकॅनिकल इंजिनियर असतील किंवा टेक्निकल एक्झामचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्या हो. अपेक्षा तुमच्याकडून वाढल्यात. बरोबर आहे. एक काय एक तर 2-3 गोष्टी आहेत. तर एक तर तुम्ही अभ्यास कसा केला, हो. हे लोकांना जाणून घ्यायचं असतं. बरोबर. कारण टॉपरची स्ट्रॅटेजी जाणून हो, घ्यायची हो. असते. आणि दुसरी गोष्ट माझ्याकडून मला असं विचार वाटतं, की नक्की काय होतं, अभ्यास प्रत्येकजण करत असतो. बरोबर. पण कुठेतरी चुकत असतात आणि त्या चुका नक्की, सुधारल्याच्या नक्की. नंतर ते यशस्वी बरोबर. होतात. असं बऱ्याच अधिकाऱ्यांकडून ऐकायला बरोबर आहे मिळतं. सर. काय चुका होतात नक्की विद्यार्थ्यांकडून अभ्यास नक्की, करताना? नक्की. सुरुवातीला मी ज्या चुका केल्यात त्या दुसऱ्यांनी करू नये असं मला वाटतं सर. सुरुवातीची पहिली चूक जी आहे ती तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं आहे गव्हर्नमेंट जॉबचं आणि तुम्हाला घरच्यांचा जर चांगला सपोर्ट असेल, तुम्ही स्टार्ट फ्रॉम डिग्रीमधूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. बरोबर. तुमच्या डिग्रीचे जे सब्जेक्ट्स आहेत ते जर तुम्ही स्ट्राँग केले त्याच वेळेस बेसिक तुमचा बेस जर व्यवस्थित झाला तर तुम्ही होऊ शकते की फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होताल कुठली पण एक्झाम. तर डिग्रीचा जो वेळ आहे तुम्ही अजिबात वाया घालवू नका. जर तुम्हाला टार्गेट हेच आहे की गव्हर्नमेंटमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला प्रायव्हेट जॉब जॉइन नाही करायचं आहे, तर तुम्ही डे 1 पासून स्टार्ट करा डिग्रीमध्ये. तर तिथे तुमचा वेळ वाचेल. जेणेकरून तुम्ही फ्रेशली ज्यावेळेस पास आउट होतात,
त्यावेळेस तुम्हाला जी काही एक्झाम तुम्हाला येईल, तर तुम्ही इझिली क्रॅक करू शकताल. कारण तुमचा तो ऑलरेडी बेस बनलेला आहे डिग्रीमध्ये असताना. आणि जॉब जर केला तुम्ही तर तेच 2 वर्ष तुमचं परत तुम्हाला तयारीला आणखीन अवघड जातं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे कधी पण हायर एम ठेवा सुरुवातीलाच. सुरुवातीलाच तुम्ही जर कुठली पण एक्झाम द्या आणि मी क्रॅक करू आणि जॉइन होऊ. हे जर एम ठेवलं तर तुम्ही मग कुठेतरी त्या लूपमध्येच फसाल. स्टार्टिंगलाच तुमचं जर एम हाय असेल, तर तुम्ही इन बिटवीन कुठल्याही एक्झाम आले तर तुम्ही क्रॅक करू शकता. त्यामुळं एम हाय ठेवा. मोठ्या पोस्टलाच पहिल्यांदा प्रिपरेशन स्टार्ट करा, असं मला ओके. वाटतं. बरं. आणि मग आता ह्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होता, तुम्ही मला वाटतं 3 टप्प्यांमध्ये अभ्यास केला हो, असेल. पहिला पाणी पुरवठा, हो, नंतर तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये बरोबर. आणि आता डेप्युटी. डेप्युटी इंजिनियर. ह्या तिन्ही पोस्टसाठी सिलेबस सेम होता? सिलेबस सर प्रत्येक एक्झामचा पॅटर्ननुसार वेगवेगळा ठरतो. बरं. पण ओव्हरऑल जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग बघितलं, हं. तर काही कोर सब्जेक्ट जे आहेत त्यात, ते जवळपास सगळीकडे कॉमन तेच असतात. एक 60% सिलेबस जो असतो प्रत्येक एक्झामला कॉमन असतो. अच्छा. मग जे काही स्टुडंट्स तयारी करतात मेकॅनिकलची, त्यांना माझं असं सजेशन राहील, की जे काही इंजिनिअरिंगचे बेसिक सब्जेक्ट्स आहेत ते स्ट्राँग बनवा तुम्ही. त्याचे रेफरन्स बुक्स वाचा. त्याच्यामधून तुम्ही स्वतःच्या नोट्स क्रिएट करा. आणि हे तर तुमचं थेरॉटिकल पार्ट तुम्ही चांगला बनवला पाया. त्यानंतर एक्झामच्या दृष्टीने जी तयारी गरजेची असते. समजा 1 तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. तर तुम्ही नुसता अभ्यास करून उपयोग नाही. बरोबर. कारण त्यामध्ये 25 प्रश्न असे असतात ते तुम्ही बघितलेले नसतात. फक्त ते तुमचा वेळ वाया घालतात त्यामध्ये. तर तुम्हाला एक्झाम कशी द्यायची याचं सुद्धा तंत्र शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सीरीज प्रॅक्टिस करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी म्हणतो की जेवढे काही स्टँडर्ड IASच्या प्रिव्हियस इयर एक्झामचे पुस्तक मिळतात मार्केटमध्ये. ज्याच्यामध्ये 20-20 वर्षापूर्वी चे IASमध्ये इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसचे जे क्वेश्चन्स आहेत, त्याचं ॲनालिसिस करा चांगलं. त्याच्या नोट्स बनवा. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला आले नाहीत, ते सर्कल करून माझे पुस्तकं आत्तासुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये सगळे सर्कल केलेले आहेत. जे मला क्वेश्चन जमले नाहीत. कारण टेक्निकल एक्झामचं एका कन्सेप्टवर 10 प्रश्न तयार होऊ शकतात. त्यामुळे कन्सेप्ट पण तुमची चांगली पाहिजे आणि एखादा नवीन प्रश्न जर तुम्हाला या प्रिव्हियस एक्झाममधून जर मिळाला, जे की तुम्ही अडताय, त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि प्रिव्हियस इयर MESचे क्वेश्चन्स असतील. मला वाटतं जवळपास जेवढ्या मेकॅनिकलचे पेपर आहेत, MPSCच्या साईटवर अवेलेबल आहे प्रिव्हियस इयर. बरोबर. त्याचा तुम्ही अभ्यास करा चांगला, की MPSCला तुम्हाला नेमकं काय विचारायचं आहे, हे तुम्हाला त्याच्यातनं आयडिया येऊन जाईल. आणि असे बरेच क्वेश्चन्स असतात, जे की पॉप्युलर असतात. ते रिपीट होण्याचे चान्स हमखास असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही चूक करता कामा नये, असं म्हणून. याच्यासाठी काही बुक लिस्ट वगैरे होती तुमची काही? बुक लिस्टमध्ये सर जवळपास स्टँडर्ड सगळ्यांनाच जवळपास माहिती आहेत. मेकॅनिकलचे जे बुक्स आहेत. ओके. IC इंजिनचा गणेशन असेल किंवा खुर्मी गुप्ता असतील, थर्मोडायनॅमिक्सला यादव असेल. हे जे ठराविक बुक्स आहेत, त्याच्यामध्ये रेफरन्स बुक म्हणून वापरा. प्लस तुम्ही एक्झाम ओरिएंटेड पण पहा, की MCQ जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. चांगले प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. त्याच्यामधून तुम्हाला नक्की फायदा होईल. अच्छा. तुम्ही ज्यावेळेस तुमचा आत्ता रिझल्ट आला, हां सर. तुम्ही महाराष्ट्रातून तिसरे आलात. हो सर. काय सिच्युएशन होती त्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस? अपेक्षा होती की आपला रिझल्ट येऊ शकतो? अपेक्षा तशी म्हणजे इच्छा तर होतीच. अपेक्षा म्हणजे पहिल्या ॲक्चुअली 5 मध्ये मी ओपनमध्ये असल्यामुळे 5 जागा होत्या. बरोबर. पहिल्या 5 मध्ये येणं मला कंपल्सरी होतं. येस. त्यामुळे धाकधूक होती की नेमकं कितवा नंबर येऊ शकेल की नाही, कारण कॉम्पिटिशन पण होतं. हं. तर अपेक्षा म्हणजे सिलेक्शनची होती, पण पहिल्या तिसऱ्यामध्ये हे नव्हतं माहिती. ओके. हां. मग 5 जागांमध्ये इंटरव्ह्यूला किती रेशो कसा होता? इंटरव्ह्यूला सर 3:1. 3:1. हां. मग त्याच्यातून म्हणजे तुम्हाला कमीत कमी 15 लोकांमधून हो, 5 मध्ये 5 मध्ये यायचं 5 होतं. मध्ये यायचं. अर्थात धाकधूक असणारच. हो, हो. नक्की. कारण कोणाचा इंटरव्ह्यू कसा झालाय, कोणाला बरोबर. मार्क किती आहेत हे माहीत नव्हते. बरोबर. काय सिच्युएशन काय होती त्यावेळेसची? इंटरव्ह्यूचं सर आता मी वर्किंग असल्यामुळे मला इंटरव्ह्यूच्या जस्ट आधी सुट्ट्याही मिळाल्या नव्हत्या. हं. मी जस्ट 1 दिवस रेस्ट घेऊन त्या दिवशी इंटरव्ह्यू द्यायला गेलो. हं. त्यामुळे प्रिपरेशनचं थोडं कमी पडलेलंच होतं इंटरव्ह्यूमध्ये. त्यामुळे धाकधूक होती. आणि तिथं गेल्यावर असं लक्षात आलं, की सर्वजण ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबमध्ये चांगल्या पोस्टला कामाला आहेत. बरं. त्यामुळे ते सगळे क्रीम बॅच होते. हं. जे काही या पोस्टला ॲप्लाय केलेले होते. असा एकही कॅन्डिडेट नव्हता जो प्रायव्हेटमध्ये आहे किंवा
सर्वजण ऑलरेडी गव्हर्नमेंट एक्झाम क्लिअर करून आलेले कॅन्डिडेट्स होते, ज्यांना ओके. अनुभव आहे. 5-5, 10-10 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे नक्कीच कॉम्पिटिशन तर त्या लेव्हलला होतेच. पण प्रामाणिकपणे देऊन गेलो इंटरव्ह्यू आणि सिलेक्शन झालं. क्या बात है! हां, त्या दिवशी रिझल्ट आला. हां सर. पहिलं कोणाला सांगितलं? कारण परीक्षा दिली हे कुणालाच सांगितलं नव्हतं तुम्ही. नाही, बरोबर आहे सर. रिझल्ट तर सुरुवातीला मी पाहिलंच नाही रिझल्ट. हं. माझ्या वाईफनेच साईटवर चेक केला. तिनंच मला सांगितलं की तू थर्ड रँक आलेला आहे. जाहिरात पण त्यांनी सांगितली होती. सांगितली होती आणि रिझल्टही तिनं सांगितला. ॲक्चुअली तिनं इन्सिस्ट केल्यामुळे मी जास्त त्या ह्याच्यामध्ये पडलो एक्झामच्या तयारीला. हं. त्यानंतर मी पहिल्यांदा फोन घरी केला. वडिलांना सांगितलं, असं-असं थर्ड रँक आलेला आहे. वडील खूप खुश झाले. कारण त्यांची खूप इच्छा होती की अ, कारण त्यांनी पाटबंधारे विभागात होते. त्यांना माहिती होतं की अधिकारी हे या पोस्टच्याबद्दल माहिती होती. तर त्यांची खूप इच्छा होती की मी ही पोस्ट मिळवावी. बरं. खूप खुश झाले. अच्छा. बरं ज्यावेळेस तुमचा रिझल्ट आला हां. पोस्टमध्ये आपण पाहतो तुमची गॅझेटेड क्लास 1ची पोस्ट आहे. हो सर. पण जनरल एम-पी-एस-सीमध्ये आपण ज्यावेळेस पाहतो, हां सर. एम-पी-एस-सी राज्यसेवा असेल किंवा संयुक्त परीक्षा गट ब असेल, गट क असेल, हां सर. याच्यामधून ज्यावेळेस सिलेक्शन होतं, हां. त्यावेळेस जो जल्लोष असतो, हो सर. तो जल्लोष तुमच्या ह्या पोस्टमध्ये कधी पाहायला मिळतो तुम्हाला? तशा पद्धतीचा जल्लोष नसतो सर. कारण ऑलरेडी सगळे वर्किंग कॅन्डिडेट असतात. हं. त्यामध्ये काही नवीन असं पहिल्या पोस्टसारखं नसतं. ऑलरेडी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सची एक्झाम घेतलेली असते बरोबर. आणि आम्ही काही असं म्हणजे त्या कॅम्पसमध्ये आम्ही तयारी करत नसतो. राईट. हे सगळे वर्किंग मेंबर्स होते. ऑलरेडी यांनी पोस्ट मिळवलेल्या होत्या सगळ्यांनी, जे काही एक्झामला अपीअर झालेले होते. बरोबर. त्यामुळं जल्लोष तसा काही झालेला नाही. फक्त घरी फोन मात्र 4-5 तास कंटिन्यू होते चालू. अच्छा. सर्वांचे फोन आले, नातेवाईकांचे, मित्रांचे. पण बऱ्याच जणांना ही पोस्ट काय हे पण माहीत नाही ना? हां, बऱ्याच जणांचं ॲक्चुअली काही-काही काय झालं हे पोस्ट विचारत का ते का? नक्की, नक्की सर. काही-काही म्हणजे जे प्रिपरेशन करतात ना, हं. त्यांना ॲक्चुअली मला सुद्धा या पोस्टची कल्पना नव्हती. बरं. आपल्याला 2-4च पोस्ट माहिती असतात, जे की सगळ्यांना माहिती असतात. EMVI असेल, येस. WRD इंजिनिअर असतील किंवा MES थ्रू इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. एम-पी-एस-सीच्या जनरल क्राउडला त्या सगळ्या माहिती असतात. सगळ्या माहिती असतात. हां. कारण व्हॅकन्सी पण भरपूर प्रमाणात निघतात बरोबर. त्या आणि YouTube म्हणा, बाकीच्या माध्यमातून ते पोस्ट कळते. येस. आणि ह्या जागा डिपार्टमेंटल असतात अशा हे मला नंतर कळायला लागलं, की फक्त हीच जागा नाही. बाकी पण तुम्ही दुसरे बघितले बॉयलर इंजिनिअर हे, या मेकॅनिकल इंजिनिअरशीच स्पेसिफिक जागा आहेत. पण त्या बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. कारण त्या एक्सपिरियन्स बेस असतात. बरोबर. 5-5, 7-7 वर्ष ज्यांचा एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये आहे ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअर, त्यांना ती संधी मिळते. त्यामुळं जे फ्रेश फ्रेश कॅन्डिडेट आहेत, ते असंही त्यामध्ये अप्लाय करू नाही शकत. त्यामुळं ते जास्त चर्चेचा विषय नाही राहत या विषयाने. काय आता हे जे तुमचं आता सिलेक्शन झालंय, हां. नवीन कॅन्डिडेट असतील, की ज्यांना बाकी ज्या काही मेकॅनिकलसाठी संधी आहेत, हो. त्या एक्झामसाठी त्यांना जर प्रिपरेशन करायचं असेल, हां सर. तर काय आता तुमच्या एकंदरीत ह्या सगळ्या अनुभवावरून तुमच्याकडे सगळा अनुभव आहे. हो सर. त्या अनुभवावरून काय सांगाल? यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? तुम्ही जसं सांगितलं तुमच्या चुका काय होत होत्या, त्या हो. तुम्ही टाळल्या. हो. कुठल्या चुका त्यांनी टाळल्या पाहिजेत? काय सांगाल? चुका कुठल्यात पण एका गोष्टीवर तुम्ही फोकस करा पहिल्यांदा. कारण प्रत्येक एक्झामचा पॅटर्न त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. तुम्ही ॲट अ टाईम जर 3-3 एक्झामची प्रिपरेशन केलं तर तेवढं शक्य नाही की तिन्ही तुम्ही क्रॅक करताल. कारण बरोबर. प्रत्येकाचा सिलेबस वेगळा आहे. तुम्ही फोकस नाही करू शकणार. तुम्ही पहिल्यांदा डिसाईड करा की तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची. त्या दृष्टीने तुम्ही तयारी करा. आणि मी जसं सांगितलं की 60% सिलेबस तर कॉमनच आहे. जर समजा एखाद्या एक्झाम येण्यासाठी वेळ असेल तेवढा आणि इन बिटवीन दुसरी कुठली एक्झाम असेल आलेली जाहिरात, तर ती तुम्ही देऊ शकता. अगदी बरोबर. कारण तुमचं दुसरं काही लाँग टर्म एम असेल तर त्याची तुम्ही तयारी चालू ठेवू शकता. आणि माझं असं म्हणणं आहे की जे काही जॉब तुम्हाला मिळून जाईल सुरुवातीला तो जॉइन करा. कारण अननेसेसरी नंतर प्रेशर क्रिएट होतं जर पोस्ट नाही मिळाली तर. त्यामुळं सुरुवातीला जी काही संधी मिळते तुम्ही जॉइन करा. तुम्हाला अनुभव पण मिळेल चांगला. प्रशासनात कसं काम असतं ते पण शिकायला मिळेल. आणि प्रेशर भविष्यात पण तुम्हाला अशी संधी पण येऊ शकते, की तुम्हाला 2-4 वर्ष अनुभव झाला आणि एखादी अशी पोस्ट आहेत गव्हर्नमेंटमध्ये एक्सपिरियन्स बेस. एक्सपिरियन्स बेस त्यामध्ये तुम्हाला संधी मिळून जाईल. बरोबर. नक्कीच मेकॅनिकल इंजिनिअरला खरं तर आहेत, भरपूर हां, संधी आहेत संधी आहे. या भागात. पण मग स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये संधी आहेत. तिकडे प्रायव्हेटमध्ये फार खळखळाटच झालाय. का बरं?
प्रायव्हेटमध्ये सर ह्या ज्या कोर ब्रांचेस आहेत, मेकॅनिकल असतील, सिव्हिल असतील. आता जवळपास सगळीकडे तुम्ही पाहिलं असेल, की आय-टीचा सर्वात जास्त येस. ट्रेंड आहे. तर बऱ्यापैकी कंपन्यांमध्ये सुद्धा ऑटोमेशन आलेलं आहे. आय-टी सेक्टर खूप वाढलेलं आहे. तर ज्या काही रिक्वायरमेंट्स होत्या मेकॅनिकल इंजिनिअरच्या, ते सगळे रोबोटिक्सने, मेगाट्रॉनिक्सने सगळं रिप्लेसमेंट झालेली. त्यामुळं जेवढी नीड होती प्रायव्हेट सेक्टरमध्ये, ती कुठेतरी थांबलेली आहे. जे काही मशीन्स तुमचं पूर्ण काम करतायत किंवा मिनिमम वर्कफोर्समध्ये प्रायव्हेटमध्ये कंपन्यांमध्ये काम चाललेलं आहे. हं. त्यामुळं निश्चित तिथं रिक्वायरमेंट कमी झाल्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअर्सकडे 2च पर्याय आहेत. एक तर गव्हर्नमेंट जॉब असेल किंवा मध्ये जसं आय-टीमध्ये जाण्याची संधी होती. कुठला पण इंजिनिअर असू द्या. बरोबर. क्लासेस करून तुम्ही आय-टीमध्ये जाऊ शकता. तर जास्त मग तिकडे वळालेला मग. कारण प्रायव्हेटमध्ये खूप संधी कमी झालेली त्यामुळे. अच्छा. तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली असं कधी वाटलं नाही का, की बाबा आपण जनरली एम-पी-एस-सी म्हणजे हं. जे काही राज्यसेवेची एक्झाम हां. असेल किंवा गट ब, गट क ची असेल संयुक्त बरोबर. परीक्षा. इकडे कधी ट्राय नाही केला? नाही सर, कारण त्याचं एक रिझन होतं, हं. की मला टेक्निकल माझं बॅकग्राऊंड थोडंसं स्ट्राँग होतं. हं. तर मला परत शून्यातून परत तयारी करायची नव्हती. म्हणजे या ज्या एक्झाम्स आहेत, ह्याच्यामध्ये पूर्ण नॉन टेक्निकल सिलेबस आहे. माझं स्वतःची वीक बाजू जी आहे, ते मला माहिती होती. कारण परत शून्यापासून सुरुवात केली तर मला प्रेडिक्ट नाही करता येणार, की 5 वर्ष लागू शकतात, 6 वर्ष लागू शकतात, 2-4 वर्ष. त्यामुळं मी तिकडे त्या क्षेत्राकडे गेलो नाही. मी सुरुवातीपासून स्टँड हाच ठेवला, की मला फक्त टेक्निकल एक्झाम द्यायच्या आहेत आणि जे काही करियर करायचं ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्येच करायचं आहे. ते गव्हर्नमेंटमध्ये असू दे. ओके. त्यामुळे मी स्ट्रिक्टली त्याला अटॅच राहिलो आणि त्याचाच अभ्यास केला फक्त. तर तुम्ही तसं पाहिलं तर प्लेसमेंट तुमच्या कॉलेजला असताना झाली हो सर. बरोबर? हो. म्हणजे त्या दिवसापासून तुम्ही वर्किंग आहात. हो सर. त्याच्यानंतर तुम्ही 3 पोस्ट घेतल्या. हो त्याच्या सर. आधी 2 वर्ष तुम्ही कमिन्सला होतात. तुमच्यावर प्रेशर नव्हतं. हं. परंतु अजून असे कित्येक विद्यार्थी आहेत, की ज्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय आणि ते या क्षेत्रात आलेत, स्पर्धा परीक्षेकडे आलेत. बरोबर. परंतु पोस्ट आता तुमच्या जर एक्सपिरियन्स बेस होत्या म्हणून ठीक आहेत. हो. पण बाकीचे पण पोस्ट किती पोस्ट काढणार आहे सरकार तरी? जर समजा 400-500 पोस्ट असतील, बरोबर. तर तिथं 5-50 हजार विद्यार्थी असतात. हो. काय सांगाल तुम्ही, की कारण त्यांच्यावर प्रेशर येतं. आज बरोबर. तुमच्यावर प्रेशर नव्हतं कारण तुमच्याकडे एक सोर्स तुमचा चालू बरोबर. होता. हां. काय सल्ला द्याल विद्यार्थ्यांना? कशा पद्धतीने कारण 4-4, 5-5 वर्ष बरोबर. अडकून पडतात इंजिनिअरिंग झाल्यानंतरही. नक्की, नक्की. मला असं वाटतं, की नवीन विद्यार्थ्यांनी स्वतःला सुरुवातीलाच ठरवून घ्या. कारण हे खूप प्रेडिक्ट करता येत नाही, की एक्झाम येईलच, एवढ्या जागा असतील, तेवढ्या जागा असतील. हा चर्चेचा विषय आहे. जर तयारी करायची असेल, तर तुम्ही स्वतः ठरवून घ्या, की मी 3 वर्ष प्रिपरेशन किंवा देणार. त्यामध्ये जर नाही झालं, तर मी माझ्याकडे दुसरा कुठलातरी ऑप्शन पाहिजे. जेणेकरून मी प्लॅन बी म्हणता येईल त्याला, हं. की प्रायव्हेटमध्ये जॉब करू शकतो किंवा हायर एज्युकेशनला सुद्धा अपेअर करू शकतो. तसं तुमचा एक प्लॅन असला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये यश, अपयश हे येणारच आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. आणि जी काही एक्झाम कुठल्या पण असू द्या, तुम्ही पहिल्यांदी अभ्यास चांगला करा. मी म्हटल्याप्रमाणे जे काही टेक्निकल एक्झाम्स असतील, तुम्ही जर स्पेशली टेक्निकल तयारी करताय, तर पोस्ट बघू नका सध्या. तयारी करा. कुठली पण संधी मिळाली तर सोडू नका. पहिल्यांदा जॉब जॉइन करा तो. त्यामुळे तुमचं खूप काही मेंटल प्रेशर कमी होईल. अगदी बरोबर. आता गॅजेटेड क्लास 1 हां, तुम्ही सर. झालात. आता काय प्रवास थांबला हा, की अजून आलेल्या परीक्षा द्यायच्या? नाही, नाही. हां. सर आता जे काही मेकॅनिकलमध्ये हायेस्ट अचीव्ह करता येत होतं मी ते केलेलं आहे. आता याच्या पुढची पोस्ट तर डायरेक्टली कुठली एक्झाम देऊन नाही आहे. बरोबर. त्यामुळे मी आता जे काही हेच काम असेल, त्या कामामध्येच मला पुढं करिअर करायचं आहे. या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा? सर्वात मोठा म्हणता येणार नाही, पण सर्वांचाच आहे सर. बरं. आई-वडील, बायको, भाऊ-बहीण सगळ्यांचाच. म्हणजे माझा परिवार माझ्या नेहमी पाठीशी उभा राहतो. त्या सर्वांचा वाटा आहे आणि मित्रपरिवार पण आहे. त्यांचे पण गाईडन्स म्हणा किंवा जे काही त्यांनी पण खूप साथ दिलेली आहे यामध्ये. अच्छा आणि आत्ता जो तुमचा सध्या तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये वर्किंग आहेत. हां, सर. काय तिथं नक्की काय काम असतं? सर मी इंडियन रेल्वेमध्ये ॲज अ सेक्शन इंजिनिअर तिथे डिझेल लोकोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह हं. इंजिन्स जे आहेत, त्याचं मेंटेनन्स चालतं. त्याचं मेजर शेड्यूल, मायनर शेड्यूल, इंजिनचं पूर्ण ओव्हरऑलिंग त्याच्यामधले प्रत्येक पार्ट बाजूला करून त्याचं जे मेजर शेड्यूल होतात, त्यामध्ये रिप्लेसमेंट असतील, रिकंडिशनिंग असतील, हे सगळे कामं आम्ही पाहतो.
आणि त्यांचं वर्किंगसुद्धा. अच्छा. नक्की सर, कारण एकतर तुमचा प्रवास असा आहे हां सर. की तुम्ही 2 वर्ष कमिन्समध्ये काम केलं. त्याच्यानंतर सलग 3 वर्ष तुम्ही 3 पोस्ट तुम्ही हो सर. घेतलेले आहात. आणि मला वाटतं आता तुमच्या बोलण्यातूनच कळलं की हा स्पर्धा परीक्षांचा प्रवास तुमचा संपलेला आहे. आज तुम्ही गॅजेटेड क्लास 1 हां झालात. सर. खरं तर तुम्ही टेक्निकल एक्झाम सगळे देत होते आणि तुम्ही एक प्रामाणिकपणे सांगितलं की तुमची जी वीक बाजू होती ती तुम्हाला माहिती होती. त्याच्यामुळे बरोबर. तुम्ही टेक्निकल जिथे-जिथे सिलेबस असेल हो, हो. तिथे तुम्ही फोकस केला. नक्की. म्हणजे तुम्ही एक ना धड भाराभर चिंध्या जे हो. म्हणतात तसं करत बसला नाही. जिथं तुम्हाला फोकस करायचं ते तुम्ही फोकस करत गेलात. आणि तुमचा एक दुसरा एक महत्त्वाचा सल्ला की जे हातात मिळेल ते घेऊन पुढे चाला. नक्की. कारण आज कदाचित तुमच्याकडे ती नोकरी नसती बरोबर. तर ते प्रेशरमध्ये पुढच्या परीक्षा मिळतील की नाही मिळतील हे कोणीच सांगू कोणीच सांगू शकत शकत नाही. नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काळजी लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं तर तुम्ही एकतर वास्तवकट्ट्यावरती या फील्डमधले खूप कमी लोक आहेत. ते राज्यसेवेतून किंवा MPSC ज्या काही जनरल एक्झाम आहेत त्याच्यामधून सिलेक्ट झालेले सगळे अधिकारी येतात. बरोबर. तुमच्या फील्डमधले खूप कमी लोक इथे येतात आणि खूप कमी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या बरोबर. मार्फत जाते. आज तुमच्या मार्फत बऱ्याच गोष्टी हे जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले असतील तुमचे बरोबर. विद्यार्थी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात, तुमचा प्रवास पण सांगितला आणि एकंदरीत तुमच्या सर्व एक्झामविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. थँक यू सर.